दोन पूरक कोण एक्स अधिक 38 अंश आणि 3x - 58 अंश त्यापैकी सर्वात मोठा कोण कोणता आहे ते आपल्याला काढायचे. पूरक कोण म्हणलं की पूरक कोणांच्या मापाची बेरीज ही 180 अंश असते. म्हणून x अधिक 38 अंश अधिक 3x - 58 अंश बरोबर 180 अंश येते. कारण पूरक कोणांच्या मापाची बेरीज ही 180 अंश असते. एक्स आणि हे 3x झाले 4x. 58 मधून 38 गेले, 8 मधून 8 गेला तर 0 राहतो. 5तून 3 गेला 2 राहतो बरोबर 180 अंश. मग 4x - 20 बरोबर 180 अंश. तर 4x बरोबर 180 अंश. 20 पलीकडे गेले अधिक झाले. मग 4x बरोबर आलं 200 अंश. मग x बरोबर 200 भागिले 4 तर x बरोबर येतं 50 अंश. म्हणजे x ची किंमत 50 अंश आली. मग आता सर्वात मोठा कोण कोणता आहे काढायचा आपल्याला. मग पहिला कोण आहे x अधिक 38, दुसरा आहे 3x - 58 अंश. मग x अधिक 38 अंश मध्ये x बरोबर 50 अधिक 38 म्हणजेच 50 आणि 38 यांची बेरीज होते 88 अंश. दुसरा आहे 3x - 58 म्हणजेच 3 गुणिले 50 वजा 58. 3 गुणिले 50 म्हणजे 150 आणि हे वजा 58 अंश. मग 10तून 8 गेले 2 राहिले आणि 14तून 5 गेले 9 राहिले 92 अंश. मग सर्वात मोठा कोण कोणता आहे तो 92 अंशाचा आहे. उत्तर येतं सी पर्याय बरोबर. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवता येतो. समभुज पंचकोणाच्या अंत्यकोणाचे माप किती असा प्रश्न आहे. अंत्यकोणाचे माप बरोबर n-2 गुणिले 180 अंश छेदामध्ये n हे सूत्र आहे. जेव्हा समभुज पंचकोण असेल तेव्हा या पद्धतीने सूत्र वापरायचे. n म्हणजे पंचकोण म्हणजेच 5 कोण आहेत -2 गुणिले 180 अंश आणि छेदामध्ये 5. 5तून 2 गेला 3 गुणिले 180 अंश छेदात 5 बरोबर 5 1 5 5 3 15 3 उरले 5 30 म्हणजे 3 गुणिले 36 बरोबर 3 सख 1808 चाला 1 10 108 अंश. अंत्यकोणाचं माप असणार आहे 108 अंश. या पुढील प्रश्न. चौकोनाच्या सर्व अंत्यकोणांची बेरीज असते. अंत्यकोण म्हणजे अंतर्गत कोण, आतील कोण, चौकोनाच्या आतल्या कोणांच्या मापाची बेरीज. अंत्यकोणाच्या मापाची बेरीज बरोबर n-2 गुणिले 180 अंश. n म्हणजे 4 आहे -2 चौकोन आहे म्हणजे 4 कोण गुणिले 180 अंश. 4तून 2 गेले 2 गुणिले 180 अंश. 18 दोन्ही 36 म्हणजेच 360 अंश. चौकोनाच्या चारही कोणाच्या मापाची बेरीज ही 360 अंश असते. या सूत्राने आपल्याला काढता येते. पुढील आकृती पाहून आपल्याला x ची किंमत काढायची आहे. या ठिकाणी x अधिक 12 98 अंश x - 10 आणि 20 अंश असं आपल्याला दिलेलं आहे. मग चारही कोण दिलेत
म्हणून ह्या चारही कोणांच्या मापाची बेरीज ही 360 असते. म्हणून x अधिक 12 अधिक 98 अधिक x वजा 10 अधिक 20 बरोबर आहे 360. मग सारखे सारख्यांची बेरीज करू. x आणि हे x आहे तर 2x झाली, अधिक 12 आणि 98 यांची जर बेरीज केली तर होते 100 आणि 10 म्हणजे 110, अधिक 20 मधून 10 गेले, 10 राहिले बरोबर 360. मग 2x बरोबर 110 मध्ये 10 मिळवले, अधिक 120 बरोबर 360. 2x बरोबर हे अधिक 120 आहेत, पलीकडे गेले वजा झाले 360 वजा 120, तर 2x बरोबर या ठिकाणी 0, 6तून 2 गेले 4 उरले, 3तून 1 गेला 2 उरले, 240 येतात. मग x बरोबर 240 भागिले हे गुणाकारात आहे तर 2 इथं भागाकारात, तर x बरोबर येईल बे 1 बे, बे 2 4, बे 0 0, म्हणजे x ची किंमत आपल्याला हे 120 मिळणार आहे.